मराठा समाजाला सरसकट मराठा समाजाला कुणबी समाजाचे दाखले देऊन मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करावा अशा प्रकारची मागणी घेऊन मराठा समाजाचं आंदोलन सुरू आहे. जरांगे पाटलांचं उपोषण सुरू आहे. उपोषणाचा माझ्यामध्ये आजचा 11वा दिवस आहे आणि ते उपोषण सोडवण्यासाठी सरकारतर्फे त्यांच्या शिष्टमंडळाला रात्री 2-2, 2:30 वाजेपर्यंतसुद्धा त्यांच्याशी चर्चा केलेली प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून समजलं. त्याचप्रमाणे रात्री 2:30 वाजता सुद्धा GR या सरकारतर्फे काढण्यात आल्याचं समजलं. तो GR आम्हाला अजूनपर्यंत मिळालेला नाही. परंतु एकंदरीत आता जरांगे पाटलांची आम्ही प्रेस बघितली तर त्या सरकारने त्यांच्याकडे वेळ मागितल्याचं अर्जुन खोतकरांच्या बोलण्यातून समजलं. परंतु जरांगे पाटील सरकारला वेळ द्यायला तयार नाहीत. त्यांचं उपोषण जे आहे ते त्यांनी सुरूच ठेवल्याचं आत्ताच त्यांच्या म्हणण्यातून समजलं. मूळ भूमिका अशी आहे की आमचा विरोध जो आहे म्हणजे समस्त ओबीसी आणि कुणबी समाजाचा जो विरोध आहे तो विरोध त्यांना आरक्षण देण्यासाठी मुळीच नाही. आमचा विरोध हा आहे की त्यांना ओबीसीमध्ये ज्या गरीब समाजांचं आरक्षण आहे त्याच्यामध्ये त्यांचं आरक्षण देऊ नये. आणि जर इतक्या मोठ्या समाजाला 32% असलेल्या मराठा समाजाला सरसकट कुणबीचे दाखले देऊन जर ओबीसीमध्ये घातलं गेलं तर जे गरीब समाज आहेत त्यांचं आरक्षण त्यांच्या वाटलं येणारच नाही आहे. कारण ही इतकी मोठी पंगत आहे मराठा समाजाची, ती संपणारच नाही आहे ना. वाढपेही तेच आणि जेवणारे तेच. मग हे जे आमचे गरीब समाज जे आहे तेलीमाळी, साळी, कोष्टी, कुंभार, वडार ही जे गावगाड्यातले हे जे छोटे छोटे समाज आहेत ह्यांच्या वाट्याला खरकटसुद्धा येणार नाही आहे. म्हणून माझी विनंती आहे आपल्या माध्यमातून समस्त मराठा समाजालाही आणि सरकारलासुद्धा आहे की या गरीब समाजाच्या ओबीसीच्या आरक्षणाचं संरक्षण करण्याची जबाबदारी जी आहे ती जबाबदारी सर्वप्रथम महाराष्ट्र शासनावरती आहे. आणि ही जबाबदारी जी आहे ही जबाबदारी महाराष्ट्र शासन हे पार पाडेल अशी अवस्था म्हणजे असा विश्वास आम्हाला तर वाटत नाही आहे. आणि त्यामुळं मागच्या वेळीसुद्धा ज्यावेळी हा प्रश्न निर्माण झाला होता की मराठा समाजाला ओबीसीमध्ये आरक्षण देण्याची मागणी त्यावेळी लावून धरली होती, त्यावेळी विधानसभेमध्ये सध्याचे उपमुख्यमंत्री त्यावेळेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांची आपण जर क्लिप पाहिली तर त्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की वाटेल ते झालं तरी ओबीसीच्या आरक्षणामध्ये आम्ही वाटेकरी होऊ देणार नाही. ही भूमिका जी आहे ही देवेंद्र फडणवीस साहेबांनी मांडली होती. त्याचप्रमाणे अजितदादा पवार त्यावेळेचे उपमुख्यमंत्री त्यांनीसुद्धा तीच भूमिका मांडली की आम्हीही वाटेल ते झालं तरी ओबीसीमध्ये आम्ही वाटेकरी होऊ देणार नाही. हा गरीब समाज आहे. त्यावेळेचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांनी ते सांगितलं की अशी कल्पना कुठल्या सरक्या बेंदूतून आलेली आहे आणि म्हणून या ओबीसीच्या आरक्षणाला कणभरसुद्धा धक्का लावू देणार नाही. ही भूमिका माननीय तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची आहे. आणि आज जर ओबीसीमध्ये मराठा समाजाला समावेश करण्यासाठी जर GR निघत असेल, रात्री बेरात्री एकेका दिवसाला GR निघत असतील तर माझी देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती आहे की आपण जो शब्द आम्हाला दिला होता तो शब्द आपण मागे घ्यावा. कारण तुमच्याकडून हे आरक्षणाचं संरक्षण होईल असं आम्हाला काही वाटत नाही. कारण देवेंद्र फडणवीस साहेब म्हणाले की त्यांच्या मतदारसंघात ते जे घडलेले आहेत त्यांचं राजकीय आयुष्य जे घडले ते ओबीसीमुळे घडलेलं आहे आणि त्यामुळे ओबीसी समाजाशी कदापि ते दुजाभाव करणार नाहीत. आणि अशी भूमिका त्याने घेतली. आज त्यांची भूमिका काय आहे या बाबतीत ते त्यांच्या शब्दावर ठाम आहेत की नाही हे त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट करावं. धनगर समाजाचा आंदोलन आता सुरू होत आहे आणि धनगर समाजानं सुद्धा आता देवेंद्र फडणवीस साहेबांना विचारले क्या हुआ तेरा वादा. धनगर समाजाला त्यांनी शब्द दिला होता की पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही तुम्हाला आरक्षण देऊ, तुम्ही आम्हाला सत्तेत बसवा.
ते त्यांनी पाळलेलं नाही. अजितदादांचा माझा सवाल आहे की तुम्ही पण आम्हाला शब्द दिला होता की ओबीसीमध्ये आम्ही कुणालाही वाटेकरी कोण देणार नाही, या गरीब समाजाचं हक्काचं संरक्षण जे आम्ही केल्याशिवाय राहणार नाही. आज अजितदादांची भूमिका काय त्या बाबतीत अजितदादा आज बोलायला तयार नाही आहेत. आणि म्हणून माझी विनंती आहे पुन्हा एकदा सरकारला, या ओबीसीच्या या गरीब समाजाच्या हक्काचं संरक्षण जे आहे ते आपण करणार आहात की नाही आहे, ह्याचं विश्लेषण, ह्याचे स्पष्ट जे आहे ती स्पष्टोक्ती आपण सरकारनं या ठिकाणी करावं, या समाजाला आश्वासित करावं. कारण हा समाज या महाराष्ट्रामध्ये भयभीत झालेला आहे. कारण इतकी वर्षे गुलामगिरीत केलेली ह्या समाजाच्या आहेत. आणखीन पुढची सुद्धा पिढ्या ज्या आहेत त्यासुद्धा गुलामगिरीत घालवायच्या आहेत का? आणि कुठेतरी आमचा एखादा आमचा नगरसेवक होतो, एखादा कुठेतरी पंचायत समिती सदस्य होतो आहे या ओबीसीच्या आरक्षणामधून. जर संपूर्ण मराठा समाज जर ह्या ओबीसीमध्ये आला तर एक तरी आमचा ओबीसीचा किंवा भटके विमुक्तांचा एक तरी कार्यकर्ता जो आहे तो ओबीसीचा हा कार्यकर्ता पंचायत समिती किंवा नगराध्यक्ष किंवा एखादा नगरसेवक पद घेऊ शकेल का? मुळीच होणार नाही आहे. जोपर्यंत या ओबीसीला राजकीय आरक्षण या महाराष्ट्रात नव्हतं त्याच्या आधी मराठा आरक्षणाची मागणी झालीच नव्हती. ही मराठा आरक्षण मागणी कधी पुढे आलेली आहे? ज्यावेळी मंडल आयोगाच्या शिफारशी माननीय पवारसाहेबांनी पहिल्यांदा ह्या राज्यात लागू केल्या आणि त्याच्यामध्ये ओबीसीना राजकीय आरक्षण जे आहे ते लागू झाल्यानंतर मग हा मराठा आरक्षणाचा प्रश्न जो आहे हा महाराष्ट्रात निर्माण झालेला आहे. आणि म्हणून ह्या मराठ्यांचं ओबीसींचं मागणी आणि हे ओबीसींचं राजकीय आरक्षणाची सांगड आहे. आणि म्हणून माझी विनंती आहे सरकारला, एवढं मागणं आहे की जर आपण ह्या ओबीसीमध्ये कुणबी दाखले देऊन, सरसंकट दाखले देऊन जर ओबीसीमध्ये जर आपण हा मराठा समाज घालण्याचा प्रयत्न केला तर मात्र या गरीब समाजाला रस्त्यावर उतरून टोकाचा संघर्ष केल्याशिवाय दुसरा पर्याय राहणार नाही. या हक्काचं संरक्षण जर सरकारकडं नसेल तर मग आम्हाला सगळ्यांना वाटेल ती किंमत मोजावी लागली तरी चालेल, मरणाची लढाई जरी लढावी लागली तरीसुद्धा चालेल. कारण आमचे लोक आता उपोषण सुरू करत आहेत. आता एक उपोषण मुख्यमंत्री महोदयांच्या जिल्ह्यात होत आहे, ठाण्यामध्ये होत आहे, अजितदादांच्या पुणे जिल्ह्यात होत आहे, कोकणामध्ये होत आहे. सगळ्या जिल्ह्यातून आता हे गरीब ओबीसी समाज आहे, पावणे 400 समाज आहेत. सगळे समाज जे आहे पावणे 400 उपोषण जे आहे या महाराष्ट्रामध्ये आता सुरू होणार आहे. त्याचा निर्णय जो आहे तो निर्णय आम्ही 12 तारखेला हे सगळे छोटे छोटे समाजाचे नेते मंडळी आणि ही परिषद जी ओबीसींची आम्ही होणार आहे 12 तारखेला, त्या दिवशी जे आहे ते आम्ही आमचं आंदोलन जे आहे त्या राज्यव्यापी आंदोलन जे आहे आणि ते अतिशय निकराचं तीव्र आंदोलनाचं असणार आहे. कारण जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही, जोपर्यंत शासनानं पुन्हा एकदा आम्हाला आश्वासित केलं जात नाही की आम्ही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही. आणि बाकी राहिला मराठा समाजाचा प्रश्न, आम्ही मराठ्यांच्या सोबत आहोत, त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे, गरीब मराठ्यांना न्याय मिळाला पाहिजे, ह्या भूमिकेत आम्ही आहोत. पण संविधानिक प्रक्रिया जी आहे सुप्रीम कोर्टाने यापूर्वी हा मराठा समाज मागासला नाही आहे हे वारंवार सिद्ध झालेलं आहे, अनेक आयोगाच्या माध्यमातून झालेलं आहे. कुणबी जो आहे, कुणबी हा समाज हा ओबीसीमध्ये आहे, तो मागासवर्गीय आहे. मराठा समाज ते निकष पूर्ण करत नाही आहेत. आणि असं असताना जर अशा प्रकारे जर हा कुणब्यांच्या आरक्षणामध्ये जर आक्रमण होणार असेल तर ते आक्रमण थोपवण्यासाठी ओबीसी समाजाला शेवटी निकराची लढाई ही शेवटी करावीच लागेल. आज वडेट्टीवार साहेबांनी पण काहीतरी ओबीसीमध्ये परत याला मराठा समाजाला ब करून काहीतरी घालण्याची भूमिका मांडली काय. पण मराठा समाज जोपर्यंत मागासवर्गीय होत नाही आहे तोपर्यंत काय ब काय क काय काहीच होऊ शकत नाही आहे. आणि म्हणून वडेट्टीवार साहेबांना माझी विनंती आहे की आपण आम्ही जे काय बोलतो आहे ते कुठल्याही ओबीसीला आपली जी भूमिका जी आहे की मराठा समाजाला ओबीसीत घ्या आणि त्याला ब करा, हे अशा प्रकारची जी आहे अशा प्रकारचं ही जे आहे ते कुठल्याही ओबीसी समाजाला मान्य नाही. याविषयी आम्ही सविस्तर 12 तारखेला पुन्हा एकदा ह्याविषयी ही वडेट्टीवार साहेबांची मागणी आहे तिच्याविषयी आम्ही आणखीन चर्चा करू. पण हे कुठल्याही ओबीसीला मान्य होणार नाही. वडेट्टीवार साहेबांना माझी विनंती आहे की तुम्ही हे त्यांचे जे अशा प्रकारचे जे काय प्रस्ताव आहेत ते त्यांनी मागे घ्यावेत. हां, त्यांनी जरूर लढा द्यावा. त्यांचं काँग्रेसचे खासदार आहेत,
मेजॉरिटी आहे तिकडं, तिथं त्यांनी लढावा द्या ना त्याने, की ह्या मराठा समाजाला आरक्षण देण्याकरता घटना दुरुस्ती करण्यासाठी जो काय लढा द्यायचा तो द्यावा ना, आम्ही त्यांच्यासोबत येऊ, मराठा समाजाने त्यासाठी लढा उभा राहावा. पण घटनात्मक लढाई राहिली बाजूला, पण ही दंडुकेशाहीची लढाई जी आहे, जिसके हात पे लाठी उसकी भैंस, हे जे आहे हे आम्हाला मुळीच मान्य नाही. शेवटी लाठीनं जर न्याय मिळणार असेल तर ही लाठी आम्हाला सरकारविरुद्ध घ्यावी. आमची मराठा भावनाविरुद्ध आम्ही बोलत नाही. जर सरकारनं जर आम्हाला भाग पाडलं तर सरकारच्या विरोधात काय ना, पण आम्हाला ह्या अशा प्रकारे आम्हाला भूमिका घ्यावी लागेल. माझी विनंती आहे पुन्हा एकदा सरकारला, की जे काय आता त्यांनी समित्या नेमलेल्या आहेत, मागेही अशीच एक रिटायर्ड हायकोर्ट जजची समिती नेमली, त्या समितीचं नाव होतं भोसले समिती. त्या भोसले समिती रिटायर्ड हायकोर्ट जज होते, त्यांनी काय रिकमेंडेशन केल्या, काय झालं त्या रिकमेंडेशनचं ते राहिलं बाजूलाच. आता दुसरे रिटायर्ड अध्यक्ष रिटायर्ड हायकोर्ट जज, आता त्यांची समिती. म्हणजे माझ्या मते ह्या सगळ्या समित्या सगळ्या नेमून मराठा समाजाला हे गोलमाल करायचा विषय जो आहे तो सगळा विषय हा दिसतोय आम्हाला. पण त्याच्यामध्ये आम्हाला जायचं नाही. मराठा समाजाला क्लिअर कट आरक्षण हवं असेल तर आमच्याकडून एकच प्रस्ताव आहे की मराठा समाजाला आत्ता EWSचं आरक्षण 10% आरक्षण केंद्राने दिलेलं आहे, घटना दुरुस्ती करून दिलेलं आहे. त्याच्यामध्ये आता मराठा समाजाची गरीब मराठ्यांची मुलं त्याचा लाभ घेत आहेत. आणि ही टक्केवारी जर कमी पडत असेल तर त्यांना माझी विनंती आहे की ती टक्केवारी वाढवण्यासाठी जे काय करावं लागेल ते करावं. ते करण्यासाठी जे काय आंदोलन उभा करायचं असेल ते मराठा समाजाने उभा करावं. तुमच्या खांद्याला खांदा लावून हा महाराष्ट्रातला OBC समाज जो आहे तो या आंदोलनामध्ये सहभागी होईल. जरांगे पाटलांनाही माझी विनंती आहे की आपलं कालचं वक्तव्य होते की गरीब मराठा लेकरांनी काय करायचं, ज्यावेळी मी सांगितलं की ही गरिबांची भाकरी आहे, ती हिसकावून घेऊ नका, त्यावेळी त्यांचं वक्तव्य होतं की मराठा गरीब लेकरांनी काय करायचं, तर त्यासाठी संविधानात्मक मार्ग जो आहे तो असा आहे की EWSचं आरक्षण जे आहे ते गरीब मराठ्यांसाठीच आहे. त्याची टक्केवारी आपण वाढवून घेऊया. नसेल तर वेगळा प्रवर्ग करून जे 58 मोर्चे निघाले त्यांची जी भूमिका होती ती OBCला धक्का आम्हाला लावायचा नाही, आम्हाला वेगळा प्रवर्ग करून आम्हाला वेगळं आरक्षण द्यावं, ही जी भूमिका जी आहे 58 मोर्चांची, त्या सकल मराठा समाजाची मागणी आहे. त्या मागणीसाठी सुद्धा आम्ही आपल्या पाठीमागं ठामपणे उभा राहू. आपण लढा म्हणून सांगा, आम्ही तुमच्यासोबत लढायला तयार आहोत. फक्त एवढंच की आमची विनंती आहे की आमची भाकरी जी आहे ती आपण हिसकावून घेऊ नये. ही गरिबांची भाकरी आहे, गरिबांची पुराजी OBC म्हणजे काय. आणि सगळं एकंदरीत 52% लोकसंख्या ही 1931 साली जाहीर केलेली आहे. मग आता हे जर टक्केवारी जर सरकार वाढवणार असेल, केंद्रात आणि यांचं सरकार आहे ते वाढवू शकतात. जर वाढवलं तर OBCना मात्र आता 27% आरक्षण हे कमी पडतं आहे. ते आरक्षण वाढवून आता निदान जी संख्या तुमच्याकडे आहे त्या संख्येवरचं 52% आरक्षण जे आपण द्यावं. दुसरा एक आम्ही आज या ठिकाणी जी जनगणनेचा मुद्दा जो आहे ती जनगणना सरकारनं करावी. मराठा समाजासहित सगळ्या समाजाची जनगणना करावी आणि जे जे काही समाज असतील त्या संख्येप्रमाणे त्यांना विकास निधी द्यावा, त्यांना आरक्षण द्यावं. हे आणि ह्या बाबतीत आमचं काही म्हणणं नाही, परंतु एकच आहे की ही जनगणना जी आहे ही जनगणना केंद्र सरकारनं नाही म्हणून सांगितलेलं आहे, राज्य सरकारनं ठराव पारित केलेला आहे. त्याचा निर्णय जो आहे तो निर्णय सरकारनं ताबडतोब घेतला गेला पाहिजे. त्याचासुद्धा अल्टिमेटम जो आहे तो आम्ही सरकारला आता 12 तारखेच्या बैठकीमध्ये ही जनगणना जर नाही झाली तर मग मात्र ह्या सरकारला जे आहे आम्ही रस्त्यामध्ये आम्ही गाठल्याशिवाय राहणार नाही, अशी भूमिका जी आहे 12 तारखेच्या आमच्या OBC सगळ्या समाज नेत्यांच्या बैठकीमध्ये आम्ही सरकारला तोही अल्टिमेटम देणार आहोत. आणि अशा प्रकारे OBCच्या हक्कांचं संरक्षण जे आहे हे सगळ्या नेत्यांनी आम्हाला शब्द दिलेले आहेत. त्या सगळ्या नेत्यांनी आमचे शब्द पाळावेत. ह्या OBCच्या ह्या गरीब समाजाचं हक्काचं संरक्षण करावं एवढी विनंती जी आहे आपल्या माध्यमातून मी सरकारला करत आहे, मी मराठा समाजाला करत आहे. तुम्ही आमचे मोठे भाऊ आहात, तुमच्यासाठी जे काय करायचं आम्ही सांगा, पण आमच्या घरात घुसून आमचं ताट घेणं हे काय योग्य होणार नाही. धन्यवाद. नाही त्याला आधी काय प्रश्न विचारायचं विचार त्यानुसार हे आरक्षण द्या. आणि दुसरी गोष्ट, जोपर्यंत सरसकट OBCचे दाखले देत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही म्हणताय. आणि सरकार कुठेतरी OBCचे सरसकट दाखले देण्याच्या टप्प्यावर आलेलं आहे. अशा परिस्थितीत तुमची भूमिका काय? गायकवाड कमिशनमध्ये हा उल्लेख केलेला आहे. त्यांनी मागणी केली की समस्त मराठा समाज हा कुणबी आहे,
आणि कुणबी हा ओबीसी आहे म्हणून ह्यांना आरक्षण देण्यात यावं अशा प्रकारची शिफारस जी आहे ती गायकवाड कमिशनच्या अहवालामध्ये केलेली आहे आणि त्याच्यावरती सुप्रीम कोर्टामध्ये 5 जजेसच्या बेंचपुढं हा विषय चर्चा झालेली आहे आणि अतिशय महत्त्वाचा विषय तो होता आणि तो सुद्धा सुप्रीम कोर्टानं तो खारिज केलेला आहे की अशा प्रकारे कुणबीचे दाखले देऊन मराठा समाजाला मागासवर्गीय होता येणार नाही आणि मराठवाड्यात नाही संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाज जो आहे हा संपूर्ण महाराष्ट्रातला मराठा समाज हा मागासवर्गीय नाही अशा प्रकारची नोंद जी आहे अशा प्रकारचा जो निर्णय जो आहे तो सुप्रीम कोर्टने दिलेला आहे आणि त्या सुप्रीम कोर्टच्या त्या निर्णयाचं जे आहे तो निर्णय जो सर्वांनी मान्य करावा. शेवटी घटनात्मक जी घटना जी आहे ती तुम्ही आम्ही बनवलेली आहे, बाबासाहेबांनी आमच्या संरक्षणासाठी बनवलेले आहे आणि म्हणून हा जो निर्णय जो आहे गायकवाड कमिशनचा अहवाल तो आता खारिज झालेला आहे. त्यामुळे पुन्हा तेच विषय जे आहे ते मांडून सगळ्यांचा तो वेळ जो आहे तो जाईल आणि विनाकारण त्यातून तेढ निर्माण होईल. असं काय तेढ निर्माण असं करू नये. जो काय विषय करायचा असेल मराठा समाजाचा आरक्षणाचा तो घटनात्मक मार्ग जो भोसले साहेब जे रिटायर्ड हायकोर्ट जज आहेत त्यांनी सरळ सरकारला सूचना केलेल्या आहेत आणि त्या मार्गाने जर गेलात तर माझ्या मते मराठा समाजाला आरक्षणापर्यंत पोहोचता येईल. नागपूरच्या एका सभेमध्ये फडणवीसांच्या विरोधात एक टेप वाजली होती की अव्वा तेरा वादा ओबीसीसाठी ही टेप परत वाजायला पाहिजे का? नाही, जर देवेंद्र फडणवीस साहेब असे वादे करून ते वादे जर निभावत नसतील तर कुठलाही समाज जो आहे त्या धनगर समाज किंवा ओबीसी समाजसुद्धा त्यांना विचारेल ना क्या हुआ तेरा वादा. त्यांनी वादा केला होता की ओबीसी त्या कुठल्याही परिस्थितीत आम्ही वाटेकर होऊ देणार नाही. मग आज त्याची भूमिका जर त्याच्या विरोध असेल मग पुन्हा ती टेप आम्हाला वाजवावीच लागेल. तुम्ही अण्णा वाटेकरींच्या विरोधात आहात म्हणता. धनगर आरक्षण पहिल्या कॅबिनेटमध्ये दिलं जाईल असंही तुम्हाला सरकारनं आश्वासन दिलं होतं, परंतु धनगर समाज हा एसटीमध्ये आरक्षण मागतोय. मग तुम्ही त्या गरिबाच्या भाकरीमध्ये अर्धे वाटेकरी होऊ पाहताय असं वाटत नाही ना? हे पहा असं आहे की आत्ता निजामशाहीच्या ज्या काय नोंदी आहेत त्या तुम्ही आता विषय बराच चालला आहे तो निजामाच्या नोंदीप्रमाणे जर मराठा समाज जर एस टीच्या आरक्षण मागणी आपलं ओबीसी आरक्षण मागणी करू शकत असेल तर मग निजामामध्ये जर धनगर समाजाची नोंद एस टी म्हणून असेल तर मग धनगर समाज तशी मागणी का करू नये. तसं सिटी बिहार जे राज्य आहे जे मध्य प्रदेश राज्य आहे त्याच्या जुनं मध्य प्रदेश त्यातून विदर्भ वेगळा झाला तो जो नागपूर करार आहे त्या ठिकाणी धनगर समाजाला एस टीची सवलत होती. मग महाराष्ट्र सरकारने तो करार केल्यानंतर महाराष्ट्र सरकार त्याला एस टी सवलत का देत नाही आहे आणि एस टीची मागणी आत्ताची नाही आहे. 1931 सालापासून हा धनगर समाज शेड्यूल ट्राईबमध्ये आहे. धनगर आणि धनगड ह्या शब्दभ्रंश झाल्यामुळं त्यांना अख्खी जमात उद्ध्वस्त झाली आहे आणि म्हणून आमचं मागणं आहे की धनगर आणि धनगड हा एकच आहे आणि त्याच्यानुसार धनगर समाजाला एस टीची सवलत मिळायला पाहिजे. सगळे निकष जे आहेत ते धनगर समाज हे पूर्ण करत आहे. कालेलकर कमिशन कुठल्याही कमिशनचा अहवाल आहे त्याच्यामध्ये धनगर समाज हा मोस्ट बॅकवर्ड म्हणून त्यांची ऑलरेडी शिफारस झालेली आहे. सरकारनं जर यांना दाखले द्यायचा निर्णय घेतला तर तुमची कायदेशीर लढाई असणार आहे का काय का फक्त रस्त्यावरची लढाई? नाही, एक तर आता 2004चा GR जो आहे त्याचा उल्लेख जरांगे पाटलांनी केला की 2004 साली कुणबी मराठा आणि मराठा कुणबी अशा प्रकारचे जो GR काढला होता त्याचा उपयोग जो आहे तो मराठा समाजाला झालेला नाही असं जरांगे पाटलांनी आता निदर्शन आणून दिलं. जर अशा प्रकारे त्या GRचा उपयोग जो आहे तो जर होणारच नसेल किंवा झाला नसेल किंवा होत नसेल तर अशा प्रकारचा GR सरकारने रद्द केला पाहिजे आणि विनाकारण त्या GRमुळे आणखीन कन्फ्युजन सगळं वाढत आहे. बाकी सगळं वाटेकरी कुणबी समाजाला सरसकट दाखले देण्याचा विषय जो आहे जर सरकारने निर्णय घेतला तर मग ओबीसी समाजाला रस्त्यावर उतरून टोकाची लढाई आणि संघर्ष केल्याशिवाय दुसरा पर्याय राहणार नाही. सरकारचे जे प्रतिनिधी आहेत त्यांचं काल असं म्हणणं होतं की आम्ही ओबीसीचं मागत नाही आहे, आम्ही वेगळ्या याच्यासाठीच प्रयत्न करतोय, पण जे जरांगे पाटील यांचं शिष्टमंडळ आहे त्यांचा आग्रह हा ओबीसी मधनच आरक्षण मिळावं असा दिसतो आहे. सरकार कुठेतरी तो डाव जो आहे तो साधण्याचा प्रयत्न करत आहे का? उघडपणे सरकार बोलत नाही आहे मात्र छुप्या पद्धतीनं कुठेतरी ओबीसी मधनं आरक्षण मिळावं यासाठी प्रयत्न होतात असं तुम्हाला वाटतं? हे बघा, सरकारमध्ये ह्या आरक्षणाविषयी कोण कुणाच्या बाजूने हेच कळत नाही. अतिशय कन्फ्युजन आहे. इकडं पवारसाहेब म्हणतात की गरीब ओबीसी समाजाच्या धक्का लागला नाही पाहिजे, तिकडं अजितदादा बैठकीला उपस्थित राहत नाही आहेत किंवा देवेंद्र फडणवीस साहेब तेही स्पष्टपणे बोलायला तयार नाही आहेत.
त्यामुळे हे आंदोलन जे आहे ह्या आंदोलनाचा राजकीय फायदा जो आहे तो कुणाला होईल त्याचा आम्ही आता काय बोलू शकत नाही. आणि कुणी राजकीय फायदा असा घेऊ नये. एखादा समाज लढत असेल त्यावरती लाठीचार्ज करणं, त्याच्यावरती गुन्हे दाखल करणं, हा जो विषय जो आहे हा विषय आम्ही त्याचा आधी निषेध केलेलाच आहे. आणि ज्याने कुणी ह्या आदेश काढलेला लाठीचार्ज करण्याचा तो माणूस मात्र अजून सापडलेला नाही आहे. आदेश काढून आता जवळपास 8 दिवस झाले. सगळी पोलीस यंत्रणा शोधत आहेत, अख्खं सरकार शोधत आहे की हा लाठीचार्जचा आदेश देणारा माणूस कोण आहे. तो मुख्यमंत्री म्हणतात की उच्चस्तरीय चौकशी चालू आहे, त्या चौकशीमध्ये बाहेर येईल. आता एवढा लाठीचार्ज देणाराचे माणूस आहे त्याची उच्चस्तरीय चौकशी होणार आहे आणि त्याच्यावेळी त्यामध्ये तो निष्पन्न होईल आणि त्यावेळी त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई होईल. हे सगळं काय चालू आहे महाराष्ट्रामध्ये मला कळत नाही आहे. काय हे कशासाठी लाठीचार्ज आणि वास्तविकता तो लाठीचार्ज व्हायला नको होता. लोकशाहीच्या मार्गानं मराठा समाजाचं आंदोलन जे आहे ते दडपून टाकायसाठी हा आदेश काढला होता. परंतु जरांगे पाटलांचं मी अभिनंदन करेन की त्यांनी हे आंदोलन जे आहे पुन्हा रेटून धरलं. फक्त माझी आता विनंती आहे की कायदेशीर मार्गानं हे मराठा आरक्षण त्यांनी मिळवावं. आणि मी समस्त समाज ओबीसी समाजाच्या वतीने त्यांना विनंती करतो की त्यांनीसुद्धा आता हे उपोषण जे आहे मागे घ्यावं. उपोषण सोडण्यासाठी आमची जर आवश्यकता असेल तर आम्हीसुद्धा लिंबू सरबत जे आहे ते घेऊन आम्ही जरांगे पाटलांच्याकडे यायला आम्ही तयार आहोत. आणि ते आमचे मोठे भाऊ आहेत, त्यांचं उपोषण आम्हालाही वाईट वाटतं आहे की कायदेशीर लढाई जी आहे, घटनेची लढाई, घटनात्मक लढाई जी आहे ती कुठंतरी बाजूला गेलेली आहे. आणि सरकार जे आहे सरकारकडून सुद्धा व्यवस्थित त्या ठिकाणी मार्गदर्शन होताना दिसत नाही आहे. आणि म्हणून जरांगे पाटलांना आमची हात जोडून विनंती आहे की आपलं उपोषण जे आहे आपण मागे घ्यावं. पुढचा लढा जो आहे तो कसा लढायचा मराठा आरक्षणाचा आपण एकत्र बसूया आणि पुढचा लढा जो आहे तो एकत्रितपणे लढूया. एवढीच माझं आव्हान जरांगे पाटील साहेबांना आहे. Sir, can I ask you one small question, sir? Yes. My small request to you. You are doing the right thing. But I have seen there are many people who want reservation, but they are not getting it. Now you are coming in a small group. My small request to you, why can't all of you join together and put strong pressure on the government so that something can be done, sir? Everybody is coming alone, so nothing is happening. No, what happened? This OBC, the other backward category, there are small caste. They are all scattered. They are roaming here and there. They are roaming and here their livelihood, their food, and that's why to organize them is very difficult. But anyway, on 12th, almost all these communities, they will be joining, and we'll be deciding about the agitation against the government of Maharashtra, and till our reservation is safeguarded by Maharashtra government, till such time our agitation, tough agitation, Maharashtra government will face a tough agitation from OBC of Maharashtra. सर, अब हिंदी में जानना चाहेंगे जिस तरीके से जो मराठा क्रांति मोर्चा उन्होंने पीछे नहीं लिया है और वो उनका जारी रहेगा, आपका क्या मानना है इस पर? देखिए ऐसा है, ये जो मराठा आरक्षण के जो अभी जो आंदोलन चल रहा है, ये आंदोलन जो है और पहला आंदोलन जो है इसमें काफ़ी फ़र्क है. पहले जो आंदोलन जो चालू किया था, लाखों के मोर्चे चालू किए थे, उसमें उनकी मांग थी कि हमें आरक्षण चाहिए, हमें किसी के आरक्षण में हमको खींच के लेना नहीं है, किसी को हमको दुखाना नहीं है, हमें 50% के ऊपर सेपरेट कैटेगरी करके हमें आरक्षण देना चाहिए. इस तरह की मांग मराठा समाज ने की थी. उसको पूरा महाराष्ट्र में सभी समाज ने मिलके, ओबीसी, भटके मुक्त, धनगर समाज, सब ने उनको समर्थन किया था. लेकिन वो आरक्षण जो है वो आरक्षण सुप्रीम कोर्ट में उन्होंने वो जो एक्ट पास किया था, मराठा रिजर्वेशन एक्ट, वो सुप्रीम कोर्ट में उसको खारिज किया और उसको मान्यता दी नहीं. उसके बाद में मराठा समाज ने उनकी जो मांग है वो मांग को उन्होंने थोड़ा सा बदल दिया और उन्होंने कहा कि अभी हमें ओबीसी से आरक्षण चाहिए. बट ओबीसी से आरक्षण मिलने के लिए पहले उनको बैकवर्ड होना बहुत आवश्यकता है, और जब तक वो बैकवर्ड नहीं होते हैं तब तक उनको ओबीसी में किसी भी अ या ब कोई आरक्षण जो है रिजर्वेशन उनको नहीं मिल सकता है. और अगर इस ओबीसी में बैकवर्ड में अगर नहीं मिल सकता है तो दूसरा रास्ता उनके लिए मौजूद है. एक तो EWS है, वहाँ पे 10% उनको ऑलरेडी मिल रहा है, और दूसरा अगर वो कम पड़ रहा है तो उसको 10% का जो है वो 20% कर सकते हैं, 30% कर सकते हैं. या तो सेपरेट मराठा समाज के लिए सेपरेट कैटेगरी निर्माण कर सकते हैं
उसमें भी 10-20% आरक्षण वो ले सकते हैं। हमें कोई ऐतराज़ नहीं है कि उनको इस तरह का आरक्षण उनको मिल जाना चाहिए, बट लेकिन ओबीसी से आरक्षण उनको चाहिए। ओबीसी में जो गरीब समाज है उनका आरक्षण जो है वो छीनना चाहते हैं, वो हमें मान्य नहीं है। अब उसके लिए महाराष्ट्र का ओबीसी जो है वो पूरी ताकत के साथ विरोध करेगा। रोड पे रास्ते पे उतर पे जो है वो आंदोलन की भूमिका में ये ओबीसी समाज जा रहा है। कुछ समाज, कुणबी समाज ने तो आंदोलन चालू भी किया है। 12 तारीख को सभी समाज घटक जो है, सभी समाज के नेता ओबीसी के मुंबई में एक परिषद ले रहा है। उस परिषद में जो आंदोलन हो गया है महाराष्ट्र में, वो आंदोलन की जो फाइनल रूपरेखा है उस आंदोलन में हम डिक्लेयर करेंगे। लेकिन अब आंदोलन के सिवाय हमें भी दूसरा पर्याय दिखता नहीं है। जो भी जीआर, ये महाराष्ट्र सरकार रोज़ एक जीआर निकालते जा रहा है। रात को 2:30 बजे एक जीआर निकाला है, ऐसा हमें मालूम पड़ा। हमने अभी तक जीआर देखा नहीं है। लेकिन इस तरह का जो है ओबीसी के आरक्षण का संरक्षण जो है ये सरकार कर नहीं सकती। इस तरह का अविश्वास जो है वो ओबीसी समाज में जा चुका है। इसलिए ओबीसी समाज को अभी आंदोलन की आवश्यकता पड़ रही है। सभी समाज घटक जो है, ये समाज घटक ये आंदोलन जो है ये जारी करने वाले हैं। जब तक जात न्याय जनगणना होती नहीं है तब तक भी उसका भी अल्टीमेटम हम देंगे कि वो भी अल्टीमेटम सरकार को देंगे। आप ये जाति न्याय जनगणना नहीं करेंगे तो हम आपके खिलाफ में आने वाले इलेक्शन में जो है हम उनको वोट ही नहीं देंगे। जो ओबीसी के हित की बात नहीं करेगा वो देश में, इस महाराष्ट्र में आगे राज्य नहीं कर सकता है। तो इसलिए हमारी विनती है देवेंद्र फडणवीस साहब से, आपने हमको वादा दिया है, भरी विधान भवन में आपने वादा दिया है कि हम किसी भी सूरत में ओबीसी में हम हिस्सेदारी नहीं होने देंगे। उनके बीजेपी का जो ओबीसी सेल है उन्होंने बड़ा मोर्चा निकाला था कि ओबीसी में हिस्सेदारी नहीं होनी चाहिए, पर आज वो वादा जो है वो वादा देवेंद्र फडणवीस जी ने निभाना चाहिए, ऐसी हमारी मांग है। और वो निभाएंगे ऐसा हमें लगता है। सर, आप कह रहे हैं मराठा क्रांति मोर्चा भी यही चाहता है, सरकार भी यही चाहती है, तो आपका जो आंदोलन होगा वो किसके खिलाफ होगा, किसके विरोध में? हमारा आंदोलन होगा सरकार के खिलाफ में। हम सरकार के खिलाफ में, हम किसी समाज के खिलाफ में नहीं है, क्योंकि हम छोटे लोग हैं, छोटे छोटे गरीब लोग हैं। हम किसी बड़े समाज के सामने लड़ नहीं सकते हैं, बट लेकिन सरकार के सामने हम बिल्कुल लड़ सकते हैं और हम लड़ेंगे सरकार के सामने। सर क्या आप इस चर्चा को लेकर सरकार से बातचीत कर रहे थे क्या कि इस तरह से आपका आरक्षण ओबीसी का आरक्षण निकाल के मराठा को दे रहे, आप लोग की कुछ चर्चा हो रही सरकार से या कुछ करने? हम सरकार से निवेदन दे चुके हैं कि आप हमसे भी चर्चा कीजिए, हमें भी आप बुलाइए, हमारा भी सुनिए। लेकिन ये सरकार जो है, ये सरकार आज तक 10 या तो 12 अभी तक मराठा समाज के आरक्षण के बारे में मीटिंग ले चुका है, उनसे चर्चा किया है, लेकिन आज तक एक भी बैठक या मीटिंग जो है वो ओबीसी के नेता के सामने उन्होंने किया नहीं है। हमारी दोबारा आपके माध्यम से विनती है सरकार से कि आप हमें भी बुलाइए, हमें भी विश्वास में लीजिए। हमारा जो रोजी रोटी है उसके आप कैसे संरक्षण करने वाले ये आप हमें बता दीजिए। सर, अगर आपकी मांगे सरकार नहीं सुनी तो आप लोग का प्रदर्शन किस तरह से रहेगा? क्या कुछ प्रदर्शन रहेगा, क्या कुछ करेंगे? देखिए, ऐसा है, अगर सरकार ये कुणबी समाज को सरसकट, मराठा समाज को सरसकट कुणबी समाज का सर्टिफिकेट दे के अगर ओबीसी में उनको घुसाएंगे तो ओबीसी समाज चुप नहीं बैठेगा। वो अपने हक की संरक्षण जो है वो खुद करना जानता है और सरकार से 2 हाथ करने की हिम्मत भी रखता है, और वो सरकार से हम 2 हाथ करेंगे। अगर सरकार ने इस तरह का निर्णय लिया, आज यहाँ पे एक आक्रामक समाज है जिसका नाम है अग्री समाज जो है, अग्री समाज जिन्होंने नवी मुंबई का एयरपोर्ट का जो है आंदोलन किया था, आपने याद है, तो उनके अग्री समाज के, अखिल भारतीय अग्री समाज के अध्यक्ष दशरथ दादा पाटिल आज यहाँ पे मौजूद है। वो अग्री समाज की भूमिका जो है वो आपके सामने रखना चाहते हैं इस मराठा आरक्षण के बारे में। सर, आप ये भी कह रहे हैं एक मिनट इनको जरा सुनिए। हाँ, थोड़ा दादा प्रिय मित्रों, मराठी बोला। हा जो आगरी समाज जो आहे हा संपूर्ण यवतमाळ, औरंगाबाद, बुलढाणा, नगर, नाशिक, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, मुंबई आणि पुणे या परिसरात आहे। साधारणतः या समाजाची लोकसंख्या 90 लाखापेक्षा अधिक आहे। म्हणजे एकूण महाराष्ट्राच्या जी लोकसंख्या आहे त्याच्या 6.5 असं 6.5 अशी लोकसंख्या आहे। फार मोठा गट हा एकत्र येण्याच्या आता सगळ्या संघटना एकत्र येत आहे
या समाजामध्ये जितकी जागृती व्हायला पाहिजे तितकी जागृती झाली नव्हती. पण आता दिवसेदिवस या संदर्भात ओबीसीचा जो प्रश्न निघाला त्यावेळी मोठ्या प्रमाणात लोक एकत्र येण्याच्या वाट पाहतात. खऱ्या अर्थाने हा जो समाज आहे हा ठाणे जिल्ह्यापुरता मर्यादित नाही, तर रायगड, ठाणा, मुंबई, पुणे आणि हा सगळा यवतमाळपर्यंत हा समाज आहे. आणि या समाजामध्ये देखील मागासवर्गीय हा मोठा भाग आहे. मला असं वाटतं की बाबासाहेब आंबेडकरांनी 1960 साली एक शूद्रांवर याच्यावर एक ग्रंथ प्रकाशित केलं. त्याच्यात मागासवर्गीयांची व्याख्या निश्चित केलेली होती आणि संविधानात देखील तीच व्याख्या त्यांनी आणलेली आहे. या व्याख्यासंदर्भात पटेल आपले त्यावेळचे गृहमंत्री यांनी देखील विचारणा केली. म्हणजे ज्यावेळेस ते ह्या मसुदा समितीचे अध्यक्ष बाबासाहेब आंबेडकर होते आणि घटना समितीचे अध्यक्ष ज्यावेळेस राजेंद्र प्रसाद होते त्यावेळी हा प्रश्न विचारला होता की ओबीसी कहाँ से आला, तेव्हा ओबीसी त्यांनी व्याख्या केली होती. आता मला सांगा, महाराष्ट्रात 1 नव्हे 2 नव्हे 3 आयोग नेमले गेले. त्या आयोगासमोर सर्वांच्या साक्ष झाल्या. त्या आयोगाने स्पष्ट सांगितलेलं आहे की मराठा हा ओबीसीमध्ये येऊ शकत नाही, कारण संविधानाच्या 340 15/4/16/4 मागासवर्गीय, सामाजिक मागासवर्गीय आणि शैक्षणिक मागासवर्गीय आहे हाच वर्ग येऊ शकतो, अत्यंत स्पष्ट सांगितले आहे. आणि मराठा समाजासंदर्भात देखील गायकवाड अहवाल दिल्यानंतर गायकवाड साहेबांचा जो अहवाल गेला त्याचं सुप्रीम कोर्टामध्ये कशी वाफाडी केली ते सगळं तुम्हाला ही माहिती आहे की तो ताबडतोब फेटाळला गेला. म्हणजे अशा प्रकारचं ओबीसीला संरक्षण देणारा सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला आहे. आता सुप्रीम कोर्टाच्या विरोधात राज्य सरकार निर्णय घेणार आहे का, आणि जर घेतला तर कंटमाप कोर्ट होऊ शकणार नाही का? तेव्हा ह्या सगळ्या चाचपण्या करणे अत्यंत आवश्यक आहे. म्हणून सरकार त्यांच्याकडनं वेळ मागतोय. केवळ राजकीय पुढाऱ्यांना माझी विनंती आहे, मराठा समाजाच्या आणि अन्य समाज देखील, की समाजाला पेटवून प्रश्न सुटणार नाही, तर वैचारिक पातळीवर त्याची चर्चा होणे गेली. महाराष्ट्र सरकारचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी सत्ताधारी आणि विरोधी पक्ष यातले काही माणसांना बोलवावं, त्याच्यावर चर्चा करावी आणि हा प्रश्न कसा निकाली निघेल त्याचा तो विचार केला गेला. कलम 183 EWS ह्याच्या संदर्भात जो काही 10% जो वाढ केलेली आहे त्याच्यामध्ये मराठा समाजाला निश्चितपणे आज त्याच्यात संरक्षण मिळतं आहे. त्याच्यात आणखी 5% द्यावं, आमचं नाही आणि तिथे मराठा समाजाला दिलं तरी आमचं काही हरकत नाही. परंतु हा ओबीसी आणि मराठ्यामध्ये वाद निर्माण करून या महाराष्ट्रामध्ये अशांत निर्माण करू नये अशी आमची विनंती आहे. आम्ही ओबीसी रस्त्यावर येण्याची भाषा आज करत नाही, पण अन्याय झाल्यानंतर निश्चितपणे माणूस तो विचार करतोय. आणि हा माझा समाज हा अतिशय आक्रमक, त्यांना मी सगळ्यांना विनंती केलेली आहे की आपल्याला सर्वांना हे आंदोलन शांततेनेच करावायचं आहे. आणि हा जो आमचा आगरी समाज आहे त्यांच्या अनेकांच्या आमच्या बैठका सुरू झालेल्या आहेत. त्यांनाही सांगितलेलं आहे की ज्या बैठका होतील कुणी काही म्हणू काय त्यांच्यावर लक्ष देऊ नका, पण आपले आंदोलनही शांततेमय झाले पाहिजे. मुंबई आमचा मोठा समाज आहे, आज मुंबईमध्ये तो मोठा समाज आहे आणि यामुळे कुठेतरी ओबीसीमध्ये आणि मराठा समाजामध्ये दुखली निर्माण न होताना त्या मराठा समाजातले जे गोरगरीब आहेत त्यांनासुद्धा न्याय मिळाला जातं. EWSमध्ये 5% आरक्षण देऊ, त्याची हे करावी ना, विधानसभेत मंजूर करावं ठरावं, त्यांनीच केंद्राकडे पाठवून मंजूर करून घ्यावं ना, म्हणजे तो प्रश्न सुटेल. दुसरा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. कुणी सांगते माझा समाज 30% आहे, कुणी सांगते 34% आहे. आम्ही सांगू इच्छितो, जो समाज सांगतो ना 30-35 15% तरी एकदा जनगणना होऊ द्या, दूध का दूध और पाणी का पाणी होऊन जाईल. आमची सरकार आमचं आव्हान आहे. सरकारने पहिल्यांदा जातीय जनगणना करावं आणि याच्यावर आमचं आंदोलन आक्रमक होईल. का सरकारच्या बिहारमध्ये होऊ शकतो, तामिळनाडूमध्ये होऊ शकला, महाराष्ट्रात का होऊ शकत? म्हणजे सरकार कुठेतरी म्हणजे आत्ताचे काय ना मागचे सरकार ह्या सगळ्यांनी आपले वेळ काढून घेतलेला आहे. कारण 1952 पासून तर आत्ता 1992 उजाडलं तेव्हा कुठे VP सिंग साहेबाने हा मंडळ आयोग जाहीर केला. कारण काकासाहेब कालेकरांनी जो अहवाल दिला होता तो देखील नेहरू आणि यांनी काय केलं, गुंडाळून ठेवलं ना इतके वर्ष. जनता पक्षाचं 1977 सरकार जेव्हा आलं ते मोरारजी देसाई सरकारने त्यांच्या मॅनिफेस्टो त्यांचे जाहीरनाम्यावर दिलं होतं की आम्ही ह्या ठिकाणी मंडळ आयोग लागू करू.
परंतु त्याच्यामध्ये देखील सुधारणा केली आणि बी पी मंडळ हे माझे विद्यमान त्यावेळेच्या खासदारांना अध्यक्ष केलं आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली पुन्हा आला आणि त्यानंतर 1990 साली पी पी सिंग सरकार आल्यानंतर त्यांनी जाहीर केलं. त्याला देखील इंदिरा साहनी आणि इतरांनी आक्षेप घेतला आणि तो 1992 साली पुन्हा मंजूर करण्यात आला आणि आज तो 27% आरक्षण 52% समाज. आमचं म्हणणं आहे की ओबीसी समाजाची खऱ्या अर्थाने जनगणना केली तर तो 62 ते 65% वर जाणार आहे. आणि म्हणून प्रत्येक समाजाची खऱ्या अर्थाने नोंद होणं आज काळाची गरज आहे. अरे पशु पक्ष्यांची तुम्ही नोंद करता, झाडांची नोंद करता, मग इथे तुम्ही मागासवर्गीयांची नोंद करताना आनंद आहे. मग ओबीसी आणि पुढारलेला समाज यांची का नोंद करू शकत नाही? त्यांच्याही नोंदी व्हाव्या ना. काय मोठं त्याच्यात आहे? आणि जातनिहाय जनगणना किती सोपी आहे. तुम्ही ज्याप्रमाणे निवडणुकीच्या सगळ्या याद्या तयार करता त्या या पद्धतीवर तुम्ही केलात तर किती वेळ जाणार आहे? 1 महिन्याच्या आतमध्ये सगळ्या जनगणना होऊ शकेल. सरकारचं हेतू मात्र स्पष्ट पाहिजे की नाही, आम्हाला जातनिहाय जनगणना केले. जोपर्यंत जातनिहाय जनगणना होत नाही तोपर्यंत जैसे ते पोझिशन सरकारने ठेवणं आवश्यक आहे असं मला वाटते. आणि जातनिहाय जनगणना ही अत्यंत काळाची गरज आहे. आणि म्हणून मला असं सांगायला वाटतं की कुठल्याही समाजामध्ये आत्तासुद्धा मला वाटतं उपोषणकर्त्यांनी ते चांगलं सांगितले की माझे आंदोलन शांततेने व्हावी. आम्ही देखील समाजाला आव्हान करणार आहे की या महाराष्ट्रामध्ये कुठल्याही प्रकारे शांतताभंग पाहू नये यासाठी आपण अहिंसेच्या मार्गाने, महात्मा गांधींनी दिलेल्या मार्गाने आपण आंदोलन करूया. अशा प्रकारचा आम्ही देखील आमच्या समाजाला संदेश आम्ही देणार आहोत. आणि निश्चितपणे या ठिकाणी आक्रमकता होऊ नये यासाठी सरकारने देखील खबरदारी घ्यावी. ज्यांचे उपोषणकर्ते आहेत त्यांची काळजी घ्यावी. त्यांच्या मागे नक्की कोण आहेत का पाठीमागे याचाही हेतू निश्चित करावा. राजकीय काही पुढारी आहेत का, कोणी त्यांना हे जातीपूर्ण काही करतायत का याचा देखील कुठेतरी एकदा कुठेतरी शोध घेणे आवश्यक आहे. आणि मला असं वाटते की महाराष्ट्रात शांतता प्रिय हा महाराष्ट्र आपला, त्याला कुठेही लागता कामा नये. त्यासाठी जसं ज्या काळात मंडळ आयोगासंदर्भात देखील ज्यावेळी संपूर्ण गुजरात पेटून उठला त्या दिवशी डी बी पाटलांचं हे आम्ही ज्या दिबा पाटलांचं जेव्हा नाव घेतोय ज्या विमानतळाला, त्यावेळेस ते संपूर्ण महाराष्ट्राने एक शांतता समिती स्थापन झाली आणि त्यांनी महाराष्ट्रात या मंडळ आयोगांचं महत्त्व पटवून दिलं आणि ते शांततामय पसरण्यासंबंधी डी बी पाटलांनी प्रयत्न केला होता. आता कुणबी समाजाचे नेते आणि ओबीसी जनमोर्चाचे कार्याध्यक्ष जे आहेत ते आपली भूमिका या ठिकाणी मांडतील. नमस्कार. मी अधिक काही बोलणार नाही. आत्तापर्यंत पत्रकार परिषदेमध्ये जे जे झालेलं आहे ते सगळं आम्ही एकमतानं आम्ही पुढे चाललेलो आहोत. त्यामुळे ओबीसी जनमोर्चाचे अध्यक्ष प्रकाशअण्णा शेंडगे यांनी जी भूमिका घेतलेली आहे त्या भूमिकेशी आम्ही सगळेजण ठाम आहोत. सर्वात महत्त्वाचं, कोकणातले जे कुणबी आहेत हे कोकणातले कुणबी हे महाराष्ट्रातल्या इतर कुणब्यांपेक्षा मागास आहेत. अर्थात तेही मागासच आहेत, जास्त मागास आहेत. आणि या संघटना, या समाजाची कोकणातली एक 103 वर्षाची संघटना आहे. त्यांचे सेक्रेटरी, जॉईंट सेक्रेटरी या ठिकाणी गणेश मौले आहेत, भास्कर चव्हाण आहेत, कृष्णा वने या ठिकाणी आहेत. तर कोकणातला कुणबी हा कोणत्याही परिस्थितीमध्ये मराठ्यांना कुणबी मानत नाही. याचा विरोध आम्ही फार पूर्वीपासून केलेला आहे. आणि आत्ताही या संघटनेच्या वतीनं कोकणामध्ये देखील आंदोलन ओबीसींच्या खांद्याला खांदा लावून कोकणामध्ये देखील कुणब्यांचं अधिक तीव्र आंदोलन होईल. आणि दुसरं म्हणजे मी एक आव्हान या आपल्या माध्यमातून करीन की दिनांक 12 सप्टेंबर रोजी मुंबई मराठी पत्रकार संघामध्ये ओबीसींच्या महाराष्ट्रातल्या ज्या संघटना आहेत त्या, अधिक ज्या जातींच्या संघटना आहेत त्या, यांचे पदाधिकारी आहेत, त्या पदाधिकाऱ्यांनी त्या परिषदेला उपस्थित राहावं असं मी या ठिकाणी आवाहन करतो. आणि हा ओबीसींचा जो लढा आहे, ओबीसींची एकजूट करून लढा हा पुढे घेऊन जाण्याच्या दृष्टिकोनातून सगळ्यांनी आपण सहकार्यानं वागूया अशा प्रकारचं मी एक आवाहन करतो. धन्यवाद.
सवाल ये उठा है कि जो जीआर जारी किया गया, मनोज जारंगे पाटिल ने भी अभी तक उस पर सहमति नहीं जताई है, अभी भी तो पोषण पे बैठे हुए हैं। आपको नहीं लगता थोड़ी सी जल्दबाजी होगी आप लोगों की तरफ से ये डिक्लेयर करने में? अभी मान्य तो किया ही नहीं गया उनकी तरफ से। किसकी तरफ से? जारंगे पाटिल ने, जो मराठा समाज है, उन्होंने अभी तक मान्य नहीं किया। सरकार ने जीआर जारी किया, ऐसे जारी किया, उन्होंने कहा ऐसी इस तरह से हम दे सकते हैं, लेकिन उनकी तरफ से कोई सहमति नहीं दी गई है। देखिए, उनका आंदोलन चल रहा है, दूसरी तरफ आप भी कह रहे हैं आंदोलन करेंगे, देखिए, कोऑर्डिनेशन कैसे होगा? देखिए ऐसा है कि जारंगे पाटिल साहब का जो आंदोलन है वो मराठा समाज को कुणबी में सर्टिफिकेट देके उनको ओबीसी में आरक्षण मिलना चाहिए, ये उनकी मांग है। अभी मराठा समाज जो है कुणबी कब बन सकता है? पहले वो बैकवर्ड होना चाहिए। वो बैकवर्ड कब हो जाएगा? जब वो सब निकष पूर्ण करेगा। सिर्फ सर्टिफिकेट लेके अगर कोई ओबीसी हो जाता है या कोई एसटी हो जाएगा तो ये सर्टिफिकेट पे ही सब ये चलता था। और दूसरी बात ऐसा है कि अभी ऐसे ये किया जाता है कि जो खेती करता है वो कुणबी, जो खेती करता है वो कुणबी, अगर इस तरह से अगर चलेगा देश तो पूरा देश ओबीसी में जाएगा, पूरा देश कुणबी हो जाएगा। बट ऐसी व्याख्या नहीं है। जो खेती करता है वो कुणबी, अब जो कुणबी है ओबीसी है वो बैकवर्ड हो गया, इस तरह का नहीं है। क्योंकि अमिताभ बच्चन भी अभी शेतकरी है, उसके बाद भी सात बारह है। ये जो है ना सलमान खान और ये सब खान लोग हैं, इनके पास भी सब सात बारह है, वो भी शेतकरी है, तो वो भी ओबीसी हो जाएंगे। तो ऐसा अपना संविधान नहीं है। जो संविधान में जो रास्ता दिया गया, गुज्जर समाज का जो आंदोलन हुआ था राजस्थान में, इतना बड़ा आंदोलन आज तक कभी हुआ नहीं। उसके बाद में अभी मणिपुर में हो गया। गुज्जर समाज का कहना था कि हमको एसटी से आरक्षण दिलाना चाहिए, हम ट्रेन चलाएंगे, हम बसेस चलाएंगे, हम सरकार की माल मत्ता का नुकसान करेंगे। 550 लोग उनके मारे गए एक दंगल में, लेकिन फिर भी उनको आरक्षण मिला नहीं, क्योंकि सरकार दे ही नहीं सकता है। वो सरकार के पास अधिकार है ही नहीं देने का। वैसे महाराष्ट्र सरकार के पास में ऐसा कोई अधिकार नहीं है जो कि मैं धनगर नहीं, कल आप कुणबी बन जाओ, आप वोडा बन जाओ, आप राबोशी बन जाओ, ऐसा नहीं है। ये सब गलतफहमी है और इस तरह से ये मराठा समाज को किसी ने गलतफहमी में रखा गया है। तो मेरी आपकी तरफ से मैं विनती करता हूँ कि आप जो कानूनी व्यवस्था अपनी जो है, जो अपनी जो वैधानिक व्यवस्था जो है, जिसमें राज्य मागासवर्ग आयोग है, उसके तरफ से आप जाना चाहिए कि आप कुणबी है, ठीक है, आपके पास सर्टिफिकेट है, आपके पास रिकॉर्ड्स है, आप निजाम के टाइम में आपको कुणबी है, तो आपके पास रिकॉर्ड है, आप राज्य मागासवर्ग आयोग में दे सकते हैं। अगर उन्होंने उसको मान्यता दी तो उनको कुणबी हो सकते हैं, ओबीसी हो सकते हैं। इतना सीधा साधा रास्ता है। उसके लिए पूरे ओबीसी समाज को जो है इसको कटहरे में खड़े करना वो गलत है। वो उसको हमारा विरोध है। हमारी मांग है कि उनका जो आरक्षण जो है वो उन्होंने 50% के ऊपर जो है ईडब्ल्यूएस का आरक्षण जो अभी मिलता है, अगर कम पड़ता है तो उसको बढ़ा के लीजिए। उसके लिए जो भी आंदोलन हम उनके साथ में रहेंगे। अगर उसके भी ऊपर अलग कैटेगरी करना चाहते हैं तो वो भी घटना दुरुस्ती करके वो कर सकते हैं। उनकी केंद्र में उनकी सत्ता है, महाराष्ट्र में उनकी सत्ता है, मेजॉरिटी है, 2/3 मेजॉरिटी में। ईडब्ल्यूएस का आरक्षण का जो घटना दुरुस्ती हुई किसी को मालूम ही नहीं है, किसी की मांग नहीं है, आंदोलन नहीं, कुछ नहीं है, पर हो गया एक दिन में बिल पास हो गया। तो इस तरह से वो कर सकते हैं, तो वो करना चाहिए ना। हमारे पीछे हमारा जो रोजी रोटी उसमें से हम खींच लेंगे, ऐसा ये बात सही नहीं है। इसमें क्या है, थोड़ा एक्सटेंशन करता हूँ मैं कि इसमें क्या होता है कि जैसा कि अन्ना ने बोला कि मराठा समाज ने बोल दिया कि हमारे बैठक ले लो, 10 से ज़्यादा बैठक हो गई और हम कितने बार मांगने एक कर रहे हैं कि भाई हमको भी एक बैठक दे दो, लेकिन मुख्यमंत्री ने अभी तक बैठक नहीं दी। कि बैठक में हमारे जो प्रतिनिधि है जो महाराष्ट्र से आते हैं वो बता देंगे कि क्या है क्या नहीं, हमारी मांगे क्या है, मगर वैसा नहीं हुआ। इसलिए हमको सबको, एक तो गरीब समाज है और मराठा समाज आक्रामकता से बोलता है और दादागिरी की भाषा करता है, इसलिए हमारा गरीब समाज डर रहा है और हमको भी सरकार के नियत पे शक है। 5,500 कोटी दिले ना मराठा। हाँ, मराठा समाज का साटी जो संस्था है उसके लिए, उसके स्टूडेंट के लिए 5,500 करोड़ रुपए दे दिया। और अन्नासाहेब पाटील मराठा महासंघ, अन्नासाहेब पाटील और हमारा जो महाज्योति है, तो महाज्योति में हम लोग पहले मांग किया था, जब भी अर्थ मंत्री थे अजित पवार साहब, तभी अजित पवार साहब भी बोला था सब अधिकारी को, जो आप
मराठा को देंगे वो आप ओबीसी को देना, लेकिन 5,500 करोड़ देने के बाद भी हमारे वाटे में कुछ नहीं आया। इसका मतलब उनकी नीयत सही नहीं है, इसलिए हम लोग पहले से तैयारी करते हैं। हम तो रिक्वेस्ट करते हैं, अभी तक हमारी मांग रिक्वेस्ट की है, मगर सरकार अगर नहीं मानेगी तो सरकार के अगेंस्ट हमारा एजिटेशन शुरू हो जाएगा। धन्यवाद। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।